नमस्कार मंडळी. मनोरंजनाला हास्याची फोडणी द्यायला आली आहे. तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा कॉमेडीची हॅट्रिक. मंडळी, एक लग्नेच्छू प्रौढ आलेला आहे एका हॉटेलमध्ये बघण्याचा कार्यक्रम करायला. चला बघूया आपणही तोच कार्यक्रम. हॅलो हॅलो समीर, अरे मी अरुण कदम बोलतोय. हा, आज तुला मी पार्टी देणारच आहे. बोल. हा, म्हणजे काही पण करून मी फायनली आज घोडीवर बसणारच आहे. बोल. नाही, मी तबेल्यात नाही आलोय बसाऱ्या. अरे मी आज म्हणजे लग्नासाठी इकडे पोलगी बघायला आलेलो आहे. के थोडक्यासाठी कशाला लग्न करतोस? पार्टी कॅन्सल. तुझी लायकीच नाही पार्टी घ्यायची. ए ते गिरेक आल्यावर वडे सोडा, आधी नका सोडू. कळलं काय? गिरेक आल्यावर सोडा वडे. हा हा, नमस्कार. काय झालं? वेटर बिटरचं काम संपलंय. चला इकडून निघा निघा. अहो, गेल्या आठवड्यात वेटर पाहिजे होते. अरे बने, किती वेळा सांगितलं बाहेरचा फ्लेक्स काढून टाकतो वेटर पाहिजेचा. ए बाबा निघ ना, तुला कळत नाही का? चला निघा 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 निघा. सॉरी डोकं खातायत. म्हणजे मी भेटतो. हॅलो. सांगितलेलं कळत नाही तुला? नाही, मी वेटर नाहीये. मग मी ग्राहक. हा, ग्राहक राजा असताय बघा. ओ सॉरी सॉरी सॉरी. ओय मी. हा, अहो सर, तुम्ही ग्राहक राजासारखे आहे ना. चला फडका मार. असं बोला मला, म्हणजे मला फील येईल ना हॉटेल मालकाचा. सॉरी, आय एम सॉरी. चूक झाली. बसा 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 बसा. येस. ऍक्च्युली मी इकडं पोरगी बघायला आलो. उठ. चल बाहेर चालतो. हे असलं हॉटेल वाटलं इथे असलं छेडछाड करायची ना पोरींच्या आधीच सांगतोय. नाही, तुमचं काहीतरी गैरसमज होतोय. ऍक्च्युली हॅलो छल्लो चुम्बक. असं करायला मी त्यांना तरच नाही द्यायला आलो इकडं. माझ्यासाठी इकडे एक बाई बघायला येणार आहे लग्नासाठी. त्याच्यासाठी इकडे आलोय. लग्नाची बोलणी करायला आलाय? लग्नाची बोलणी कराय. बसू. म्हणजे तुमचं लग्न खरोखर जुळत आहे? हा, म्हणजे असं काय करता. मी ती वद्रू विरू मंडल आहे ना. काय काय कुठे? वद्रू विरू मंडल आहे ना, त्याच्यात मी नाव. वधूवर सूचक असेल. वधूवर सूचक. हा, त्याच्यात मी नाव नोंदवलंय. म्हणजे आयुष्याच्या सेकंड इनिंग मध्ये ज्यांना ज्यांना लग्न करावंसं वाटतं ना, ते लोक याच्यामध्ये नाव सुचवतात. ऍक्च्युली जाम भारी, मना जाम आवडलं ते. वा वा. पण म्हणजे ऍक्च्युली खरोखर लग्न होतात तिथे? असं काय करतं? म्हणजे बऱ्याच लोकांचे झालेत म्हणून तुम्ही. नाही, म्हणजे मी माझ्या पण लग्नाचं बघतोय ना, म्हणून म्हटलं. म्हणजे तुझं लग्न अजून नाही झालंय? नाही, ऍक्च्युली ठरलं होतं. म्हणजे चालू लग्नात माझी बायको कॅटरर्स वाल्याबरोबर पळून गेली. बरोबर आहे वसाऱ्या, तुझी लायकीच ती आहे. आल्याला तू मला वेटर बोलस ना, मग तुझी बायको वेटर्स बरोबर बोलून जाणार. वेटर्स नाही, कॅटरर्स. अरे वसाड्या, पळून गेली त्याची लाज बालक. माझ्या चुका कशाला काढतो साईज वसाऱ्या? पण म्हणजे होईल लग्न अरे माझं? होईल जुळेल तिकडे. अरे मी असं- खूप शोधतोय असं. अरे नको टेन्शन घेऊ, आता मी आलोय ना. म्हणजे एकदा का बद्रू बिरू मंडळात नाव टाकलं ना की लग्न होणार. तुझं पण लग्न होईल. कशाला विचार करतो? ती पळून गेली ती जाऊ दे ना. मला फक्त जाताना त्या मॅरेज ब्युरोचा नंबर देऊन जा. तो नंबर. Yes, yes. पण एक काम करा. हा, बोला ना. मला अजिबात आता डिस्टर्ब करायचं नाही ना, हो एन्जॉय. तुमचा बघण्याचा कार्यक्रम व्यवस्थित होऊ दे. हा. तुमचं लग्न होणार. हा? नाही, त्या बाई आल्या ना की मला एक स्पेशल सर्व्हिस द्या. देणार. काही घाबरू नका. येस मी आहे. Thank you. नका काळजी करू. हा. नमस्कार. कदम. अरे मिलीच आहे अरुण कदम. असं काय करता? आपके कदम आस्ते रखना. मैंने अपनी आंखों की पलकों से ये रास्ता सजाया है. बापरे, थँक्यू. तुझे काय बसाऱ्या? नाही, मी मॅडम ना जस्ट
हे बसा म्हणून, बाकी काय नाही. हा मग वचारे उभं राहून बोलू शकतोस ना. हो हो चालू द्या तुम्ही. हा. नमस्कार. नमस्कार. मी अरुण कदम. मी प्रसाद खांडेकर. हॅलो. हा मी प्रसाद खांडेकर. हॅलो. थोडंच हळू बोल वचारे. हो. ऍक्च्युली हॅलो. माझं इथूनच घर आहे पुढे 200 मीटर अंतरावर. 3 BHK फ्लॅट आहे माझा. हो 2000 स्क्वेअर फीट. थोडं हळू बोल. आणि हे जे हॉटेल आहे ना त्याच्यासोबत 2 ढाबे पण आहेत. हॅलो हॅलो हॅलो. हा ऐकताय ना. हो हो नाही ना. आणि माझे ना हॅलो शेत जमीन पण आहे 100 एकर. हो हो हो. हॅलो हॅलो. सिंगल आहे मी, सिंगल ना. आपलं माहिती. हॅलो असं काय करताय. हॅलो. हो हो. अरे हॅलो बोल ना वसाऱ्या. मोठ्यानं बोलायचं तर फोनवर कशाला बोलतो, डायरेक्ट बोल ना. आणि तुझा 7-12 कशाला सांगतोय. इकडं मेनू काय आहे तो सांग ना वसाऱ्या. मेनू सांग इकडं. बने. ए बने. हॅलो. मॅडम आलायत, त्यांच्यासाठी बघ काय ते स्पेशल, त्यांना काय हवंय ते. मॅडम साठी नाही माझ्यासाठी. बने मॅडमच्या समोर हे बसले त्याच्यासाठी पण बघ. हे बसलेत. अरे काहीतरी नाव आहे ना वचारे. हे कसं बसलेत. माणूस बोल ना वचारे. हे बसलेत म्हणजे काय काय पण म्हणा. पण हा, पाणी पाणी पाणी. हा पाणी. आणि मेनू कार्ड पण द्या. ओके. मला पण मेनू कार्ड पाहिजे. टेबलवर एकच मेनू कार्ड देतात. वाटल्यास तुम्ही ठरवा मेन्यू. अरे किती मस्त छान. किती गोड आवाज आहे. हॅलो हॅलो. किती गोड आवाज आहे. हॅलो. हा मस्त. अरे तुझं काय वासरे गोड आवाज आहे. तू का आपल्या जरा इकडे आमचं चाललंय मध्येच काय तुझं. अरे फोन येऊ दे मग उचल ना का डायरेक्ट उचलून बोलशील तू. हा नमस्कार. नमस्कार. हा. मी ओळख करून देते. हा. मी रसिका. क्या बात आहे. काय नाव आहे सुंदर. तुझं काय चाललंय वासाऱ्या. तुझं कसं तू बोलतो मध्ये. काही नाही, मी माझ्या मित्राला सांगतोय. तुमचं काय चालू द्या तुमचं. हा हा. वा वा काय छान नाव आहे तुमचं. धन्यवाद. हो, हो. रसिका म्हणजे फोटोत दिसतात ना तसंच तशा तुम्ही. गरिबांची मधुबाला. किती सुंदर दिसता तुम्ही. तुमचा नवरा कधी गेला. हा? नाही नाही तुमचा नवरा कधी गेला म्हणजे तुम्ही त्या फॉर्म मध्ये सगळे लिहिलंय ना. हो बरोबर बरोबर. तुम्हाला सांगते लग्नाला 3 वर्ष झाली आणि ते गेले. अरे बापरे. कसे गेले ते. एकदा मेल करता करता गेले. मेल करता करता कसा माणूस जाईल कोण? सांगते तुम्ही ओरडू नका. मी सांगते. नाही म्हणजे मेल मला त्या करता असं कसं. लॅपटॉपला नेटवर्क सापडत नव्हतं म्हणून हॉलच्या बाल्कनी मध्ये नेटवर्क शोधायला गेले. नेटवर्क करता करता बाल्कनीत पाय सटकला, खाली गेले आणि डायरेक्ट वर गेले. काही येराय काय माणूस. नेटवर्क 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 असं करता करता बालको खाली पडू शकतो काय माणूस. आता एवढे करत. बस, शांत. हॅलो हे वचन. हा, हो, थांबा. ते दुःखात आहेत. अरे हो पण एवढे जवळ जर राम म्हणून थोडं. थांबा. तुमचं काय त्यांना आधार द्या आधी. मॅडम शांत व्हा. मॅडम शांत व्हा. हे घ्या टिश्यू घ्या. बघा असं किती दिवस दुःख करत बसणार. सावरायला हवं ना आपल्याला. हा शांत व्हा. शांत व्हा. धन्यवाद. धीराने घ्या आता. हा धन्यवाद. एवढ्या मोठ्या हॉटेलचं मालक असून इतक्या आपुलकीने बोलताय. श्रीमंतीचं काय हो. हा? पैसा आज आहे उद्या नाही. म्हणजे असेल थोडा मी ठेवेन. असं हे ना डायरेक्ट हे नाही करणार मी. म्हणजे पण माणुसकी महत्वाची ना. म्हणजे असं दुःखात प्रसंगी आपण आधार दिला पाहिजे. अरे, काय चालू तुमचं? नवरा गेला त्यांचा तुम्ही कसा गेला करताय. अरे मग मी बोलतोय ना. जरा थांबा. तुमचं काय थांबा ना. तुमचं काय करत. मॅडम एक काम, तुम्ही ही जागा सोडा. उठा. एक काम करा. ह्या वातावरणात बाहेर या. तुम्ही इथे बसता का माझ्या गल्ल्यावर. नाही नको. अहो बघा वेगळा व्ह्यू आहे. जरा बघा तरी इथून या. आणि नका ऐका. मला वेगळं वाटेल. या. हॅलो. जे बात ये हुई मालकीन. हे तेज आहे मालकिणीचा. छान वाटतंय हो. होय ना. पहिल्यांदाच असं गल्ल्यावर बसले हॉटेलच्या. हो छान वाटतंय. तुम्ही मला मालकीण केलं. माझी अगदी शून्य इन्व्हेस्टमेंट असताना. मॅडम तुमची काय इन्व्हेस्टमेंट आहे ना तुम्हाला अंदाज नाहीये. अरे कुठली इन्व्हेस्टमेंट वासाऱ्या. मी इकडे लॉक चाललोय त्याचं काय. तुम्ही थांबा ना. तुमचं काय चालतं. दुःखात होतं म्हणून त्यांना आधार देतोय मी. कदम शांत व्हा. कसं शांत व्हा. नाही मी तुम्हाला सांगते आतापर्यंत मी हॉटेलमध्ये गेले ना तर फक्त टेबलवर बसलीये. आज पहिल्यांदा असं हॉटेलच्या गल्ल्यावर बसलीये. छान वाटतंय मला. आहे ना.
अरे तुम्ही घर का माझ्याशी बोलायला आले ना. नाही बरोबर आहे. वद्रू बिरू सूचक मंडळात आपली बरोबर तुम्ही अपॉइंटमेंट ठरले ना. माझ्यावर चिडू नका, आपण पहिल्यांदाच भेटतोय हा नाही. वसारा कशाला मध्ये बसा बसा आपण बोलूया बस. उठ वसारा तिकडे जाता. तुझं काय करा अहो मी काहीच नाही, त्यांना आधार दिला, तुमचं चालू द्या. झाला तुझा आधार मध्ये काय तुम्ही चिडू नका बरं, मी शांत व्हा. झाला इकडे पाणी नाही काय नाही ते बघ दुसऱ्याला आधार देतो वाचाऱ्या. सावकाश तुम्ही पाणी प्या बरं. शांत व्हा, शांत व्हा. आपण गप्पा मारूया ना, आपण एकमेकांशी बोलू. पण तुम्ही माझ्याकडे बघा तिकडे कुठे जाता. विचारा ना, काही प्रश्न असतील तर विचारा. नमस्कार, मी अरुण कदम. वा वा वा. काय काय करता तुम्ही, म्हणजे तुम्हाला काय आवडतं. तशा बऱ्याच आवडी निवडी आहेत माझ्या, पण मला की नाही शास्त्रीय संगीत ऐकायला फार आवडतं. म्हणजे बने माझा तानपुरा कुठे आहे रे. अनानपणे तानपुरा आणि ह्याच्या डोक्यात घाल वाचाड्याच्या. अहो थांबा बने, माझा रियाज राहिला आजचा बने. कदमजी थांबा जरा, थांबा. नाही तुमचा सूर आहे ना, अर्धा 1 किलोमीटरच्या आसपास आहे. रियाज करत जा. हो ना. स्वर्ग नलंग छान गाताय. रम्यदी स्वर्गाहून लंका. ए वाचाड्या असं गाणं असतं काय. हा वाचाड्या आता वाटतं ढेकर देशील वाचाड्या असं गाणं असतं काय पण बोलशील. अरे गाणं कसं असतं हे बघ मी दाखवतो. अरे शिट्टी वाजली. क्या इधर क्या इधर चल भाग. क्या भाग. हॉटेल मध्ये गायचं नाही, कळलं ना. अरे मग सर हा कसा गातोय. ते मालक आहेत, ते काही करू शकतात. हॉटेलचे मालक आहेत ते. बने तुला जेवणात पापड फ्री. पापड फ्री. अगं बाई, पाहिलं का किती दिलदार आहेत, पापड फ्री दिला. म्हणजे दिलदार तुम्ही एका पापड फ्री दिलात म्हणून तुम्ही त्याला दिलदार बोलताय. अरे एक नंबरचा वासाड आहे तो. बने आपण ते भटक्या कुत्र्यांना रोज 53 किलो चिकन देतो, ते तयार केलंयस का. रेडी आहे, रेडी आहे. किती खोटं बोलशील वासाऱ्या. काय आलं. 53 किलो मी देतो. तुझ्या वर्षभरात तरी एवढं खाल्लं होतंस काय वासाऱ्या. अहो मॅडम, मी प्रचंड भूतदयावाला माणूस आहे. मी खरंच प्राण्यांवर खूप प्रेम करतो. म्हणजे आज ते बिचारे भटके प्राणी काय कुठे जातील मला सांगा. अरे की ना मॅडम, रोज रात्री 12 ते 4 शहरातल्या सगळ्या भटक्या कुत्र्यांना मी खायला घालतो. किती छान. आणि मग 4 ते 6 रियाज करतो. आणि मग 6 ते 7 एक 52 सूर्यनमस्कार मारून मी इथे काउंटरवर पूजा करायला येतो. अरे मग वाचाड्या झोपतोस कधी. झोपतोस कधी वाचाड्या. अरे वरच्या पापणीला खालची पापणी चिटकायला तर दे वाचाड्या. तुमचं काय प्रॉब्लेम आहे मला कळत. तुझा काय प्रॉब्लेम आहे वाचाड्या. आपण बाबा मी इथे थांबतो, मला नाही बोलायचं या अरुणजी customer तुम्ही सोबत. शांत व्हा. तुम्ही किती तापट आहात. तापट नाही हा पाणी प्या. ऍक्च्युली असं होतं या वाचाऱ्यामुळे झालंय तापट. तुम्ही शांत व्हा. आपण भेटायला आलो, आपल्याला बोलायला हवं की नाही. आता की नाही मी तुम्हाला काही प्रश्न विचारते. हा, विचारा काय ना, बरं विचारा. विचारू. हा तुमचा पगार किती आहे. 42,000. किती. 42,000. तसं माझं फार असं विशेष काय खर्च नसतो. अरे वा. हो म्हणजे मी सायकलने जातो आणि सायकलने येतो. 42,000 मी तुमच्या हातात देईन पगार. बने आपलं 3 फर्सिडीज आहे, 3 TMW आहे आणि एक चॉपर आहे, ते धुतलंस. चॉपर आहे वसर तुझ्याकडं. आहे भाजी कापायला ठेवलं चॉपर. असं काय. पलटी मारतो वसऱ्या. अहो, नाही मी काय बोललो आहेत. मी खूप श्रीमंत, मी गडगंज आहे. हो, मी खूप. अहो असं काय करताय बाबा. हे हॉटेल आणि पुढचे 2 डाबे दण चालतायत मॅडम. येतोय. अहो खूप गिऱ्हाईक येतात आमच्याकडे. खूप हॉटेल चाललंय आमचं, धाबा जोरात चाललाय आमचा. काय पण बोलशील. अहो भिकार हॉटेल आहे तुम्हाला सांगतो. 1 नंबरचं भिकार हॉटेल आहे. वद्रुबिरे शिक्षक मंडळामध्ये मी जातो. तिकडे माझ्या अपॉइंटमेंट ज्या ठरतात त्या मी इकडे येतो. का तर या हॉटेलमध्ये कोणच नसतं. मला छान अशा गप्पा मारता येतील. माझ्याकडे तरी मी जाऊन तिकडे पैसे भरले, फी भरले, पण हा वसाडा तिथपर्यंत पण जाऊ शकत नाही. 1 नंबरचा इथं आलेले आयटम बाईंबरोबर हा प्रपोज मारत असतो. हो मी प्रपोज करणार मॅडम ना. कारण एवढी सुंदर स्त्री वधूवरून चुचक मंडळ बोलणाऱ्याच्या नादी नाही लागली पाहिजे मला असं वाटतं. पण तुला आज तुमच्याशी लग्न करावे त्यांनी. मॅडम मी खरंच सांगतोय तुम्हाला, बघितलं आणि पहिल्या क्षणी मला काय जाणवलं माहितीये की मी सकाळी सकाळी पहाटे इथे देवपूजा करतोय आणि तुम्ही पहिला चहा असा रस्त्यावर वाहताय. मी डोसे बनवतोय, तुम्ही भाजी करताय.
अहो मी एवढी भूतदया करतो, जगातल्या भटक्या प्राण्यांवर माझं एवढं प्रेम आहे, मी तुमच्यावर पण तेवढंच प्रेम करेन मॅडम. तुम्ही ठरवा की तुम्हाला हा गडगंज श्रीमंत हवाय की हे हवंय. हे काय हवंय वाचाऱ्या? हे आहे मी. बस झालं. तुमचं झालं असेल तर बिल पे करा आणि निघा. आमच्या हॉटेलमध्ये असंच कारणाशिवाय बसायला परमिशन नाहीये, हो की नाही? आमच्या कधी झालं तुमचं वाचाऱ्या? आमच्या खांडेकर, आ लग्नाची तारीख कधी काढूया? तारीख कशाला पाहिजे बने? हॅलो. अरे हा वसारा तयारीतच होता. मी काय फालतूगिरी चालले ज्याला मी इकडे कंप्लीट करणार वसाऱ्याचं. आलं. वसाऱ्या, तुझी पहिली बायको त्या केटर्स वाल्यांनी पलवली ना, त्याच्याबद्दल मला आता आदर वाटायला लागलाय. त्याला मी शोधतो आणि सांगतो ही दुसरी पण बायको पलवून ये, याची लायकीच ही आहे वासाऱ्याची. आणि असं काय बोलू? निघा, बुंदी वाढायला. हॅलो. बरोबर. वा वा वा, सॉलिड टायमिंग होता पंचेसचा. सॉलिड टायमिंग वाला परफॉर्मन्स, धमाकेदार. प्रसाद दा. वा, एकदम इलू इलू होतं स्किट. अरुण, एरवी प्रपोजिंग किंवा डेटिंग अशी स्किट्स जेव्हा असतात तेव्हा मुख्यत्वे आपला ओमकार राऊत तिथे असतो. पण आज तुला बघून मला असं वाटलं की तू पुन्हा एकदा सिद्ध केलंस की तूही तितकाच तरुण आहेस, चिरतरुण आहेस. मजा आली. थँक्यू दादा, थँक्यू. सई. एकदम वद्रुविरू परफॉर्मन्स होता. ही संकल्पना सचिन सरांची आहे, सचिन मोटेंची. मला असं वाटतं त्यांच्या डोक्यातून कायमच प्रोग्रेसिव्ह संकल्पना येतात. आज तुम्ही सेकंड इनिंगसाठी आला होता. मला हेच कल्पनाच आवडली आहे की एक ह्या वयोगटाच्या लोकांना घेऊन हे स्किट करणं. इट्स फॅन्टॅस्टिक, इट्स प्रोग्रेसिव्ह, इट्स होपफुल. आणि मला फारच हे कॉम्बिनेशन त्रिकूट खूप आवडलं. मजा आली. येस येस. मंडळी, शूटिंगसाठी सोसायटीची परमिशन घ्यायला आलेले आहेत स्ट्रगलर्स. बघूया त्यांना ती परमिशन मिळते का ते. तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया जत्रेच्या यंग ब्रिगेडला. काय फालतूगिरी आहे? हळू हळू जरा. काय? दर टायमाला सोसायटीच्या मीटिंगला आपण तिघे जमतो, बाकी कोण येतच नाही वसारे. थांबा, तुम्ही बसवा जरा. हे घ्या, पाणी घ्या तर. घ्या तुम्ही. अरे पाणी नाही आहे ना यार. पाणी कसं? हरकत नाही, पाणी पाणी तर द्या ना यार तुम्ही यार. चिडू नका ना. अरे पण चिडू नका तर काय. अरे है ना, बसा ना जरा. राजपूत ह्याच्या बाजूला बसा. कशाला चिडताय? पहिली वेळ आहे का आपण तिघे असण्याची? आता सवय व्हायला पाहिजे याची आपल्याला. अरे पण आपण रिकाम टेकडे आहोत का? हो. कदम, तुमचा वेळ जात नाही म्हणून तुम्ही सोसायटीच्या वॉचमन सोबत CCTV बघत बसता. बरोबर आहे, बरोबर. चौकुले एकदा तर हद्द केली या माणसाने. हा मग. त्या वॉचमनच्या घरभरणीला नेपाळला गेला म्हणून नेपाळला. आता याला रिकाम टेकडापणा नाही म्हणणार तर काय म्हणणार बरं? अरे हसतं काय? पण सोसायटीचे काय रूल्स बिल्स काय आहे का नाही? हे बरोबर आहे. आपण स्ट्रिक्ट केलं पाहिजे. नाही नाही, हे बरोबर आहे. नियम पाळलेच पाहिजे. म्हणजे काय नियम म्हणजे नियम असं नाही पाहिजे. हो. कदम, तुमच्या वर्षभराचा मेंटेनन्स राहिलाय, ते मेंटेनन्सचं काय करायचं सांगा. लगेच मेंटेनन्स आला तुम्ही. आता हे रूल्स म्हणालात ना, मग मेंटेनन्सवर येणार नाही हो ना, का? पण मी काय बोलून जातोय काय? अर्थच नाहीये हे. शांत म्हणजे व्हा. ना, ह्याला काय अर्थ आहे काय? अरे शांत व्हा. नियम आपण पाळायचे म्हटले तर सगळ्यांनी पाळायचे. काका येऊ का? अरे प्रिया, ये 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 ये. हो 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 हो. अरे बापरे. कशी आहेस प्रिया? बरी आहेस? बरेच दिवसाने आलीस. अरे प्रियाजी कशी आहे तुम्ही? अरे बापरे, गुंगराले बाल. आहा, ते नागबिक पण टोचले बा मेकओव्हर. आणि काय डायटिंग बिटिंग चालू आहे काय सध्या? अरे प्रिया, किती बारीक झालीस तू. ये बस ये बस ये. काका आम्ही पण आहोत. अरे मंदिर. मंदार. मंदिर मंदिर हाक माराल. मंदार आहे तो. सॉरी. अरे मंदार, तू दिसलाच नाही. हा, मी लय लांब उभा होतो ना म्हणून. या.
बसा 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 एकदम तिघे अचानक इकडे कसं काय आले एक्सक्यूज मी ही ओनरची मीटिंग आहे हो, हो. भांडे करूची नाही. भांडे करू नाही भाडे करू. भांडे करूच. काल यांच्या घरातून इंग्लिश मधून भांडणाचा आवाज येत होता. नाही काका आम्ही इंग्लिश पिक्चर बघत होतो. पल्प फिक्शन. सर मी इंग्लिश कधी पिक्चर बघितला नाही काय रे. अरे इंग्लिश पिक्चर मध्ये कधीच भांडणाचा आवाज येत नाही, तिकडं फक्त प्रेमाचा आवाज येतो. म्हणजे होय 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 होय. कदम 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 थांबा, कदम. कदम इंग्रजीत वेगवेगळ्या विषयावरचे पिक्चर बनतात. हा. तुमची आवड वेगळी, त्यांची वेगळी. तुम्ही जरा शांत बसा. या पाणी घ्या तुम्ही, थोडा वेळ पाणी घ्या. घ्या घ्या. अरे पण पाणी नाहीच आहे ना यार. तुम्ही पण काय हो तुम्ही पाणी आणलं नाही, हे काय करता? शांत बसा शांत. बरं हा काय 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 मला- ऍक्च्युली आम्ही एका परमिशनसाठी इथे आलो होतो. कसली कसली परमिशन? आम्हाला सोसायटीत शूटिंग करायचंय. ओ हो शूटिंग. कसलं शूटिंग? काका ते आम्ही एका फेस्टिवल मध्ये शॉर्ट फिल्म शूट करतोय फेस्टिवल साठी. शॉर्ट फिल्म हे करतायत. म्हणजे काय? म्हणजे काय? सांगतो शॉर्ट फिल्म म्हणजे 15-15 मिनिटाच्या छोट्या छोट्या फिल्म्स असतात. परमिशन मिळणार नाही वासाऱ्या. का? छोट्या छोट्या बोलताना माझ्याकडे सर बघितला. काय मिळणार परमिशन? काय मिळणार? कदम कदम शांत हो, शांत हो. अरे तुम्ही एवढे काय रागे भरता हो? माणूस काय बोलतो ऐकून घ्या. ऐकून तर घ्या अरे त्याचे. काय ऐकून घ्या. तुम्हाला काय बोलायला जायचं? ऐकून घ्या ऐकून घ्या. मागच्या टायमाला सोसायटीमध्ये हा. पोलिओचा डोस देणारी माणसं आली हो. होती. बरोबर. ते बोलले तुमच्या इकडे छोटा कोण आहे. या वसाऱ्यांनी माझं नाव सांगितलं, ते मना पोलिओ डोस बाजूने गेले माहितीये. अरे पण तुम्ही प्यायलात का? पोलिओ डोस का प्यायलात? थोडंसं म्हणण्याचं टेस्टी लागले म्हणजे. हे बघ, हे माणूस आहे. पोलिओ डोस टेस्टी लागला म्हणून हा माणूस पितो. काय त्या माणसाचं करायचं मला सांगा. हे परमिशनचं तेवढं. हा एक मिनिट हे बघ प्रिया, कसं असतं प्रिया, तू इथे तर येस ना. हा काय असतं प्रिया, तू जे आलेली आहेस, बस बस शांत दिसतेस, बस बस. हे बघ कसं असतं मला प्रिया, की तू इथे आलेली आहे स्वतःहून, पण मी अशी परमिशन नाही देऊ शकत. ते नियमात बसत नाही. का पण? पण काका ऐका ना, जास्त वेळ लागणारच नाही. ते 2 ते 3 तासातच काम आहे आमचं. म्हणजे सोसायटीच्या कॉरिडॉर मध्ये जिन्यांवर टेरेसवर 3च ठिकाणी काका शूट करायचं आहे. नाही पण अहो, हे कळणार पण नाही कुणाला. नाही बाळा, हे काका, नियमात नाही. प्लीज ना काका प्लीज, आम्ही कोणाला काहीच त्रास नाही देणार. प्लीज काका प्लीज द्या ना परमिशन, प्लीज काका. हे बघ प्रियू, प्रिया, हे बघ प्रिया बाळा, एवढ्या गोड आवाजात तू सांगितलेलं आहेस. हरकत नाही, आम्ही देतो परमिशन. हरकत नाही. तू कोणता शान वाचाऱ्या परमिशन? तू कोण परमिशन देणार वाचारा? आम्ही इथं काय फक्त असं मानाडोला बसलोय का? हा? बघा बघा, बरोबर बोलतात ते. अरे कमिटीत आम्ही पण आहे ना. आणि तुम्ही एकटेच काय आम्ही म्हणतो हो? ठीक आहे, आम्ही चुकलो मग तर झालं. आता आम्ही चुकलो नाही, मी चुकलो म्हणा, कारण तुम्ही एकटे चुकलेले. बरं बाबा ठीक आहे, मी चुकलो मग तर झालं. बोलू तर द्या ना, संभाषण तर करू द्या. Permission देता. नाही बरोबर आहे, बरोबर आहे. मला एक सांगा, हिरो कोण आहे तुमच्या चित्रपटाचा? हिरो मंदार आहे. मंदार कोण आहे? मंदार मंदार? मी आहे मी. नाही मिळणार परमिशन. सोसायटीचे नाचक्की होईल. हा चित्रपटाचा हिरो कसा का असू शकतो मला सांगा. अरे बाजूच्या सोसायटीवाले नावं ठेवतील, शेजारी जान्हवी कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे, गच्चीवरून थुंकेल आपल्यावर. नाही 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 काय? समोर तामणकर सोसायटी आहे, उठून उठून लांब लांब जाऊन हसतील ते. नाही नाही बाबा. त्यांना मी हिरो म्हणून नाही अरे cancel. हो, नाही, नाही, मला ठीक जायचंच आहे, नाहीये. ठीक आहे. पण नाही, जमणार नाही. डिरेक्टर कोण आहे? म्हणजे सचिन पिळगावकर सर आहेत, आशुतोष गोवारीकर आहेत, का समीर विद्वांस आहेत, कोण आहेत डिरेक्टर? नाही प्रथमेशच करणार आहे पण दिग्दर्शन. नाहीच मिळणार वासारा परमिशन. हा वासारा डायरेक्शन करणार आहे. तुम्हाला सांगतो, हा वासारा मोटरसायकल घेऊन बाहेर पडतो ना आपल्या सोसायटीतून, तर ह्याला लेपला जायचं असतं, तो वासारा राईटचा सिग्नल देतो. हा काय डायरेक्शन करणार आहे? अहो ते नाही, बरोबर आहे, नाचक्की होऊ शकते. आणि दुसरं काय माहितीये का, तुमचे जे बाळा कसं असतं प्रियाडी, प्रिया कसं असतं की तुमचे वेगवेगळे असे मोठमोठे अवजारं असतात. ते अवजारं? असं हे असतं ना, ते कॅमेरे वगैरे असतात. हा, कुठलं डोक्यावर वगैरे काही पडलं म्हाताऱ्याचं, अगो मग मेलो काही झालं, तो म्हातारा मेला, कितीला पडेल मला सांगा. नाही आम्ही असं काही म्हणजे अवजड असं काहीच सामान वापरणार नाही होत. आम्ही बेसिक मोबाईलवरनं शूट करणार आहोत. अरे मग लयच चिंदी आहे. हा वसारे ऍक्टर आहे, हा डिरेक्टर करणार आहे आणि मोबाईलवर शूटिंग करणार आहे. मग दाखवणार कुठं? चादरीत लपून एकमेकांना. नाही
तसं नाहीये काका. नाही नाही तुम्हाला काय वाटतं आम्ही काही शूटिंग बघितलंय शूटिंग काय माहिती नाही थांबा आम्हाला. जरा 2 मिनिटं थांबा जरा मी बोलतो. काका हा. काका तुमचा गैरसमज होतोय. नाही ही स्पर्धा तशी आहे म्हणजे 48 तासात कमीत कमी गोष्टी वापरून शॉर्ट फिल्म शूट करायची आहे. 1 मिनिट मला तुम्हाला काय विचारायचंय हे तुम्ही जे काही शूटिंग बाळा पिरियाडी करणार आहात काय जे काही जे नाव असेल ते छान नाव आहे छान दिसतेस हे जे काही नाव तुम्ही करणार आहात ते तुम्ही कुठे करणार आहात कधी करणार आहात मला सांगा वेळ काय सकाळी करू. नाही सकाळी नाही जमणार सकाळी ऑफिसची घाई असते ना मला जिन्यात लुडबुड अजिबात नको आहे बिईंग ऑथोराइज सिग्नेटरी मला ही लुडबुड नको आहे हा मग ठीक आहे काका दुपारी करतो ना. अरे दुपारी तर नाहीच जमणार वसाऱ्यांना. बरोबर आहे दुपारी माझा झोपायचा टाइम असतो हे लोक गच्चीवर दना पाय आपटत असतात त्रास होतो मला. एक कदम कदम होय होय हा कदम काका तुम्ही ग्राउंड फ्लोअरला राहता टेरेस 11व्या मजल्याच्या वरती आहे कसा त्रास होईल. त्रास होतो म्हणजे होत. बरं ठीक आहे अरे का बरं ठीक आहे ठीक आहे ठीक ठीक आहे आम्ही संध्याकाळी करतो ठीक आहे. नाही ना संध्याकाळी आहे ना पोरांच्या खेळायचा टाइम असतो. आता तुम्ही शूटिंग केलं त्यावेळी तर मग पोरं कधी खेळणार है की नाही? बरोबर आहे बरोबर आहे याचं बरोबर आहे याचं नाही बरोबर आता बोलतोच काका एक हा, मिनिट बरोबर आहे की नाही? काय बरोबर आहे संध्याकाळी पोरं क्रिकेट खेळायला आली की कदम काका काय सांगतात क्रिकेट खेळायला परमिशन नाही मग नाहीच मिळणार परमिशन वसाऱ्यांनो. क्रिकेट एक नंबरचे नालायक पोरं आहेत आपल्या सोसायटीतले माहिती असं आहे नाही. काय? तुम्हाला सांगतो मी मैदानात तिकडे आपला हवा खायला जातो हे वसारे काय ठरवतात माहितीये का की कदम काकांना बॉल लागला तर 4 रन वसारे शोधून मला मारतात. क्रिकेटचा परमिशन नाही पण आम्ही नाही म्हणजे कॅन्सल नाही permission. बघा तुमची जी काही टुर्नामेंट आहे कॅन्सल काका क्रिकेटची परमिशन नकोच आहे आम्हाला शूटिंगला परमिशन पाहिजे काका. हे बघा हायर ऑथॉरिटी म्हणून मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो परमिशन मिळू शकत नाही नाही. मला खूप इच्छा आहे द्यायची असं असेल ना तर हे बाळा घे परमिशन मी दिली असती पण ह्याच्यात मी नाही देऊ शकत बघा काका मग आम्ही बाजूच्या सोसायटी शूट करू शॉर्ट फिल्म गाजली ती सोसायटी गाजली मग बोलू नका. हा हे ह्या धमक्या मला नाही द्यायच्या फुकाच्या आम्ही कमिटीवर आल्यापासून शिस्त म्हणजे शिस्त काय कदम हा एक नंबर. हा नियम आम्ही नाही तोडणार हा बेंच नीट करा. चला रे चला हा हा ना का? बरं आहे हा. गड्या. मला सांग. कमाल आहे ऍटिट्यूड बघा केवढं आहे. नाही देणार ती. ठीक आहे हा. मग काय आपण तामणकर सोसायटीत करूया शूट ठीक आहे काय. करा नाही पण चौगुले काकांचा रोल जाईल ना कुठला? तो नाही का तो एक हँडसम माणसाचा रोल होता हा साठीतला असतो पण हँडसम माणूस असतो तो हा करेक्ट तो आणि, रोल तर चौगुले काकांचाच होता. आणि त्याचे सगळे रोमॅन्टिक सीन आहेत फिल्म मध्ये हा मला काम करायचं होतं यार चौगुले काकांबरोबर रोमॅन्टिक सीन मध्ये. एक मिनिट कसले ए प्रिया ये प्रिया ये परमिशन नाही ए, जा. मारेन हे चल कसले हे ए काका ते आमची जी शॉर्ट फिल्म होती हा. त्याच्यात एक हँडसम माणसाचा रोल आहे. बरं. म्हणजे तो एवढा हँडसम दिसतो की सोसायटीतल्या ज्या बायका आहेत त्याच्याकडे बघून कुजबूज करतात. एवढा हँडसम आहे हा म्हणजे त्याबद्दल तू बघा तो हँडसम माणूस चाललाय त्याच्याशी एक लुक गेला ना की तरुणी अशा घायाळ अरे बापरे एवढं म्हणजे त्याचा असा सॉल्ट अँड पेपर लुक आहे काका म्हणजे तो अर्धवट टक्कलवाला लुक आहे. हा आणि त्याचे 18 सीन आहेत रोमॅन्टिक सीन सगळे प्रिया बरोबर आहेत काका. होय असं आहे आणि काका ऍज अ डिरेक्टर म्हणून मला त्या रोलसाठी फक्त एकच माणूस दिसत होता चौगुले काका. अरे बाळा मग करूया ना बाळा असं काय करतोस तू हा चला परमिशन नाही तर परमिशनचं काय काही टेन्शन नाही आम्ही देतो परमिशन ए अरे सही करा पटापटा चला वा रे वा तुम्हाला शॉर्ट फिल्म मध्ये कॅरेक्टर दिलं तर लगेच पलटी मारली तुम्ही. नाही परमिशन नाही द्यायची ठरलंय ना असं कसं परमिशन देता हो तुम्ही. हे बघ कसं आहे राजपूत कसं आहे काय कसं कसं आहे राजपूत मला कशाला उठ- आहे आपली सांस्कृतिक सोसायटी आहे की नाही मग. आपण नेहमीच सांस्कृतिक गोष्टींना चालना देत आलेलो हा, देतो मग. आहे नवीन तरुण पोरं आहे त्यांच्या कलागुणांना आपल्याला वाव द्यायला हवा नाही का मला सांगा अरे. आता हे बघा यांचं वय काय गेले अनेक वर्ष एकच गाणं म्हणतायत आपल्या सोसायटीच्या अॅन्युअल डेला आपल्याला आवडतं का ते मला सांगा तरी सुद्धा आपण यांच्या कलागुणांना वाव म्हणून यांना संधी देतो त्यामुळे यांना आपण वाव द्यायला पाहिजे चला पटापट. याला काय होतंय? I am the owner, मी owner आहे, मी हळू अरे बघा हे असं नका करू बसा बघू इकडे मग होईल काहीतरी. कदम काका सावकाश तुम्ही ओनर आहात पण सध्या तुमचा जीव भाडेकरू आहे. काय सॉरी नाही, एक सेकंड हे वाक्य तुझ्या तोंडून आलं आता
हो. सुंदर वाक्य आहे, काय अप्रतिम वाक्य आहे. स्क्रिप्ट तू लिहिलीस? हो, काका. हे असे डायलॉग त्या चौगले काकांच्या असणार म्हणजे काय? यांचा माणूस त्याच्या तोंडी आहेत हे. अरे बाप रे, क्या बात आहे रे. चौगुले काय नाही आपलं ठरलंय परमिशन नाही द्यायची तर हा, नाही नाही द्यायची बस. हे बा असं नाही राजपूत, हे बघा लहानपणापासून माझी हौस होती की नाही ऍक्टिंग करायची, आज पूर्ण होते की नाही. अरे असं कसं, आपली कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आहे ना, का हाऊसची सोसायटी आहे? हो पण कोऑपरेटिव्ह सोसायटी तर आहे ना. कोऑपरेटिव्ह याचा अर्थ काय? काय? मदत करणे. चौगुले परमिशन देणार मी करतो, मी सगळी जबाबदारी घेतो. नियम तोडले बिडले सगळे जबाबदार मी असेल. आता मात्र हे करू नाही नका. नाही चौगुले ते काय म्हणतायत जिन्यात शूटिंग करणार. आता जिन्यात मी 10,000 स्टेप वर खाली करतो, व्यायाम करतो, त्याचे काय करायचं मग? अरे मग एक दिवस लिफ्ट नाही करा ना. लिफ्ट मध्ये असं असं स्टेप चढणार आहे मी, काय पण बोलता का तुम्ही? आता हे मला वेगळा वास यायला लागला बरं का याला. आता काय वास ही याच्यात? जेलसी आहे. आज तुम्हाला दिसतंय माझं करिअर मी ऍक्टर म्हणून मोठा होतोय, तर तुम्ही आता पाय घालाल. फार मी राहणार नाहीये या सोसायटीत आता. जरा माझं नाव झालं ना, मी आता पाली हिल वगैरे मन्नत बिन्नत तिकडे जाणार आहे. फार वेळ मी नाही राहणार आहे. आता मात्र माझ्या पाय ऍक्टिंगच्या मध्ये यायचं नाही सांगून. स्टार मी होणार आहे, ऍक्टिंगच्या मध्ये येऊ नका. अरे कुठला स्टार वसाड्या आणि कुठली ऍक्टिंग करतोस तू? तुझा बाप गेला तेव्हा रडताना लोक हसत होते की चौगुल्या कॉमेडी रडतोय म्हणून. ऍक्टिंग मारशील हसून. असं कधीच झालेलं नव्हतं. एक मिनिट चौगुले काका तुम्हाला रडता नाहीये? अरे नाही असं नाही, कारण की मेजर चंक आहे ज्याच्यात तुम्हाला रडायचा सीन आहे. जर तुम्हाला रडणं जमलं नाही तर मग कॅन्सल करावं नाही लागेल. नाही मला नाही, नाही मला चला, चला, चला. मारे रे, चल इकडे. चल इकडे. हे मारे ना मी तुला. अगं मला रडायला येतं. पण काका आम्हाला कसं कळणार? एक रेफरन्स साठी रडून दाखवा. हो, हो, ऐका ना. परमिशन. हो परमिशन घ्या. ऍक्शन म्हणा. असं असतं शूटिंग मध्ये, हे मला माहिती आहे. मी सिनियर आहे. हा ऍक्शन म्हणा. ऍक्शन. काका हृदयस्पर्शी रडा ना. हो हृदयस्पर्शी. अरे बस वसाडे हसून हसून मारशील आता. अच्छा रडतात. हृदयस्पर्शी बोलल्यावरती हृदयकडून पंपिंग करशील वसाडे. असं रडतात. अरे रडायचं म्हणजे कसं इमोशनल आधी व्हायला लागतं. आतून आलं पाहिजे. येस. अरे कुत्र कोकावल्यासारखं वाटतंय हे. असं रडतात का? अच्छा रडतात. अरे रडण्यामध्ये कसा जोर पाहिजे, दम पाहिजे, तेव्हा पोचतं ना ते रडणं. इकडे बघा. वरचे अण्णा आहे ना, त्यांना कप झाल्यावर असे खोकतात. असं कोण रडतं? हे असं आहे बरं. नाही पण एक मिनिट काका. बापरे, काय तुम्ही एक मिनिट काका. काय झालं? हे बाळा नाही काका, तुला बोललो ना हिडन टॅलेंट असतं. हे हिडन टॅलेंट आहे. अरे फक्त माझा प्रॉब्लेम काय होतोय काका, तुमच्यापैकी कोणाला घेऊ हे कळत नाहीये मला. मला घ्या. अरे मला नाचता पण येतं. नाचतो मी. बघा यारा ओ यारा मिलना हमारा जाने क्या रंग लाएगा. ओढे ओढे ओढे. झाला मसाला कुठून झाला तुझा? हा, कुठला आहे? अरे डान्स मध्ये नजाकत पाहिजे. असं बापरे काका. बरोबर काका. अरे हे वसाडे ऍक्च्युली डान्स असा नसतोच. डान्स कसा असतो माहितीये काय? अरे बजाव. काय डान्स आहे? थांबा चौगुले काका थांबा. बस काका. बापरे काका, म्हणजे ना तुम्ही कमाल करताय तुम्ही. आहे तसं आहे. एक मिनिट द्या काका. मंदार आय एम सॉरी. पण तुला काढावं लागेल मला. म्हणजे मला ह्यांना कास्ट करावं लागेल. तिघांना एकत्र. हा काका. ठीक आहे पम्या, ठीक आहे. मी कोण यार ह्यांना कॉम्पिटिशन करणारा. अरे ठीक आहे. देर इज ऑलवेज अ नेक्स्ट टाइम. कळलं तुला? काळजी करू काका तुमचं कास्टिंग झालंय काका. ते परमिशन फक्त परमिशन Permission चं काही नाही रे. रे हे इकडे ये, पटापटा कर. चल 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 चल.
तुमची मी केली. करून टाकली त्यांनी. हा हा येस Practice चालू ठेवा काका प्रॅक्टिस. हा हा प्रॅक्टिस चालू ठेवा. हो प्रॅक्टिस चालू ठेवा. पण हे करून हे बघ. हे पम्या, अरे यांचं करायचं काय आपण? अरे काय करूया आपण आपली शॉर्ट फिल्म शूट करूया, यांना एक कोपरा देऊया, तिथे डमी कॅमेरा लावूया, ह्यांचं करू दे त्यांना काय करायचं ते. काय येडायस काय? त्याने आपल्याला विचारलं शॉर्ट फिल्म कुठे रिलीज करणार, तर काय सांगायचा? सांगूया शॉर्ट फिल्म फेस्टिवलला फिरते म्हणून. चालाक चालाक. एंट्री अशी होईल. ती भारी करताय यार आणि तुम्ही ह्याच्यातून फुलं पडतील आणि संपेल ती. काका काय आहे, काय आता आम्ही तुम्ही परमिशन दिली तर आम्ही सगळा सेटअप घेऊन येतो. घेऊन ये. तुम्ही प्रॅक्टिस प्रिया आमच्याबरोबर लागेल आम्हाला. आणि काय टेन्शन घेऊ नका. इकडे कोणी काय मारेन एकेकाला तोडून काढेन. आपला सोसायटी. तर काका हा डान्स हा रूमच्या बाहेर येऊ देऊ नका. रिव्हील होईल ना, होय, होय. लोक उगाच मस्त बोलतील. नाही आपण करूया. आपण काय टेन्शन चालू ठेवा. चल. हो रेडी रेडी. ऍक्शन साऊंड. थँक्यू थँक्यू थँक्यू. वा 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 धुमाकूळ घातला तुम्ही इथे. डान्स साठी तयार स्पेशल मला टाळ्या. खूप भारी नाचलात सगळेच जण. मस्त. प्रसाद दा. अफलातून. तसं बघायला गेलं तर खूप प्रेडिक्टेबल कॉन्सेप्ट, पण प्रचंड अनप्रेडिक्टेबल प्रेझेंटेशन. अप्रतिम. म्हणजे एक एक जागा ज्या तुम्ही सगळ्यांनी काढल्यात त्या लाजवाब होत्या. श्याम्या, अरुण आणि सम्या तुमच्यासाठी जोरदार टाळ. तिघांपैकी कुणाला असं मला वेगळं काढता येणार नाही, इतकं ते एकजूट झालेलं होतं परफॉर्मन्समध्ये तुमच्या तिघांची. मजा. आणि तुम्ही तिघांनी पण फार मस्त साथ दिलीत. एक्सलंट परफॉर्मन्स. मजा आली. सई. क्रेझी परफॉर्मन्स होता. हिरवा रंग आवडणारे हे तिन्ही काका मला खूप आवडले. तुम्ही अरुणदा हाऊ कम यू आर ऑलवेज ऑन फायर. इट इज अनबिलिव्हेबल. तुम्ही अनबिलिव्हेबल आहात. म्हणजे क्रेझी परफॉर्मन्स. सॅमी ते जे काय नाच वगैरे केलास ते अप्रतिम होतं. श्यामदादा तुम्ही पण खूप कम्फर्ट झोनच्या बाहेर येऊन आज काय काही गोष्टी केल्यात ज्या मला प्रचंड आवडल्या. आणि तुमच्या तिघांची साथ पण तितकीच मोलाची होती. खूप मजा आली. थँक्यू 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 गाईज. मंडळी, इलू इलू 1998च्या टीमला आज आपण निरोप दिला, परंतु आज आपल्याला आणखी एक सरप्राईज मिळणार आहे. आज आपल्याला आणखी 2 सेलिब्रिटी भेटायला येणार आहेत. मंडळी, आता आपल्या या जत्रेत सहभागी होत आहेत सेलिब्रिटी मास्टर शेफ या कार्यक्रमात मराठीचा डंका वाजवायला सज्ज असणाऱ्या मराठी तारका डॅशिंग अँड हॉट निकी तांबोळी आणि ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी. स्वागत आहे. मंडळी, चाकरमानी आणि होळीची रजा हे समीकरण तसं जुनं आहे, पण आज हेच समीकरण आपल्या मनमुराद हसण्याचं कारण होणार आहे. चला तर मग मनमुराद हसण्यासाठी जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या अतरंगी हास्यवीरांचं. अरे नू वाव लय बिझी दिसताय. काय रे, हा कॅल्क्युलेटर आहे ना, याच्यावर ना जास्तीचा आकडे टाकून त्याला गडबडवतोय. अरे तुमचं खेळ म्हणजे वेगळेच हा. वेगळं म्हणजे बघ, लिमिटच्या बाहेर सगळा गणित चुकलेला आहे हा. काय सांगताय? हा एरर आला ना की जाम मजा येते करून. अरे वा. हे बघ हे बघ हे बघ गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मोरे शिवलकर बने. हा सर. बडबड बंद करा आणि काम सुरू करा. यस सर. तर मी माझं पहिलं वाक्य बोललो पण नाही अजून. हेच गुड मॉर्निंग बोलले, मला बोलायचं. तुम्ही नकाच बोलू, कारण मुद्द्याचं तुम्ही काही बोलतच नाही ना. त्यापेक्षा ना तुम्ही गप्प बसा आणि गपचूप आपलं काम करा, म्हणजे सगळी पेंडिंग कामं पटापट होतील. यस सर. Yes, यस sir. सर. Very good. अरे आलू बा, या, 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 या. अहो, सावकाश, सावकाश, सावकाश. पप्पांनी- बाई, केवढं- पप्पांनी- हात भरला हो. बस, 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 बस. हा, हा. ओ मोरे, हो. काय चाललंय तुमचं? आहे का? अहो हे ऑफिस आहे ना. हो. आणि कोण आहे त्या बाई? हा माझ्या मागे सदैव असलेला माझा कुलपुरुष. हा पुरुष आहे? नाही, अगं, माझी बायको. हे, पाय पडून घे. हळू हळू. हा, हा. अरे आणि ऐका ना, हा माझा कुलदीपक. अरे परत काय? वाजाड्या,
ते काय राखण तरी सारखा सारखा पाय पडतोस तो आणि ही जी हाली आम्ही दिलेली ना तर आम्ही कोकणात कसं बांधावर नाही का एकमेकाला हाल्या देतात तसं आम्ही आता एकमेकाला हाल्या देतो तुमचं नाव काय काळे काळे असं आहे चला निघतो मी हा चला हे चला रे. बॅगा अहो हो. काय निघतो काय आणि मी काय तुमचा मोरे जरा इकडे या. काय झालं साहेब मी काय तुमचा साडू आहे का हा अशी कॅज्युअली मला सांगताय मी निघतो म्हणून अहो हे ऑफिस आहे आणि मी बॉस आहे माझी परमिशन वगैरे घ्यायची काय पद्धत आहे की नाही असं काय करता साहेबानू अहो तुम्हीच नाही काय मला परमिशन दिली कधी कधी काय त्या दिवशी मी तुमच्याकडे आलो म्हटलं मला शिमग्यासाठी सुट्टी हवी की काय आहे आता 3 वर्षांनी माझ्याकडे मान आहे पालखीचा काय आहे ह्याच्यासाठी मी नवच बोललोय की याला बॉस चांगली नोकरी लागू दे हा हिला चांगला खायला प्यायला मिळू दे गरज आहे नव तसं गरज नवं त्यासाठी माझा पगार वाढू दे तो नवं जाऊन फेडायचा आहे आणि कसा शिमगा म्हटल्यावर पालखी माझ्या घरात येणार मी मानकरी आहे का नाही यावर्षी हो आणि कसा रात्री आमच्या गावाल्यांचा रात्री नमन पण आहे त्याच्यामुळे मला जावंच लागल म्हणून म्हटलं आणि तुम्ही काय म्हटलं निघ निघ म्हणून मी निघतोय का ना चला निघ मोरे अहो निघ म्हणजे मी हे तुमचा प्रवास सुखाचा होऊ दे तुम्ही शांतपणे प्रवास करा असा होत नाही अर्थ त्याचा निघ म्हणजे गेट आउट माझ्या केबिन मधनं चालते वा असा अर्थ होतो त्याचा वाव साहेबांनू पण तुम्ही मोरे तुम्ही जाऊ नका असं तर कुठं बोलला ओ मिसेस मोरे मी मिस्टर मोरेंशी बोलतोय ना मग तुम्ही जरा गप्प बसा मी बसले असते गप्प पण ते सप्तपदी घेताना त्यांच्या सगळ्या सुखदुःखात मी साथ देईन असं वचन दिलाय ना चांगली गोष्ट आहे पण हे ऑफिस आहे हा आणि मी इथला बॉस आहे माझी परमिशन घेणं गरजेचं आहे तर तुम्हाला जाता येणार नाही नाही काका मी काय म्हणतो केली खाणार गप्प रे. आणलेत आणलेत सांगितलं नाही केली काय झालंय काकानो आम्ही आता कोकणात जाणार आहे ना 450 किलोमीटर लांबचा प्रवास आहे म्हणून ही जवळजवळ 1 डझन केली घेतलीत माहितीये मी आता मला सांगा जर तुम्ही माझ्या पप्पांना सुट्टी नाही दिली तर ही सगळी केली फुकट नाही का जातील अरे तू केळी घेतल्यास प्रवासासाठी म्हणून मी तुझ्या वडिलांना सुट्टी देऊ नाही कसं आहे मी काय म्हणतो 2 केली भेटून मिटवून टाकायतले हे गप्प रे. हो मोरे हो तुम्हाला जाता येणार नाही मी फायनल सांगतोय व साहेबांनू आम्हाला खरंच जावं लागल का मला एक सांगा हा. शिमगा आला की प्रत्येक कोकणातल्या माणसाला कोकणात जायलाच पाहिजे असा कुठे नियम आहे का असं थांब आहे वास आहे म्हणून ना फक्त ऐकून घेतलाय नोकरी घालवशी माझी थांब आता म्हणजे मोरे हा. असं आहे, हे दोघे पण कोकणातले आहेत ना हो, हो. हा? मग ह्यांना पण सुट्टी देतो मी थँक्यू सर मला माहित नव्हतं एवढी सहज मला सुट्टी मिळेल येतो ए गप्रे उपहास उपहास हा एक अलंकार आहे भाषेतला एवढं तरी कळतं की नाही तुला हो का बस इकडे हो काय तुझ्या चेहऱ्यावरनं कळतंय काही कळलं नाहीये तुला बस खाली सर खरं तर ना मला पण शिमग्याची सुट्टी पाहिजे होती काय या होलीला जो मार तोडणार आहेत ना तर आमच्या आवारात आहे आणि त्या जमिनीच्या 7/12 माझं नाव आहे तर जागेवाला म्हणून मला गेलं पाहिजे ना काय लागणार हो? आणि साहेबांनो कसं आहे म्हणजे हा जो आहे ना हा जागेवाला आहे तुम्ही शिमग्यात कधी कोकणात येऊन बघा लय मजा असते म्हणजे कसं आहे जागेवाला असा माड तोडतो मग पहिली तो पालखी अशी पालखीचा कोंब एवढा असतो असा खांद्यावर घेतो आणि मग पहिली फाक हा घालतो अरे हुरा ने आमच्या एम चोबा देवाचा सोन्याचा तुरा पालखी घरा फिर असा असतो शिमगा साहेबांनू लय मजा येते लय मजा येते लय मजा येते काय चाललंय हे हा ह्या मोरेंचं ठीक आहे बने शिवलकर तुम्ही कुठे मध्ये तुमची सुट्टी घुसवताय कशाला वराटावं एवढे काय? कशाला मला मी काय म्हणतो शांततेत ऑफिसमध्ये काम करा ना मी आता फक्त काही 10 दिवसच नाही आहे ना त्याच्यामुळे बघा कामं पेंडिंग ठेवू नका शांततेत सगळी कामं झाली पाहिजेत काय समजलं चला निघूया रे मोरे इथे बॉस मी आहे माझी वाक्य तुम्हीच काय बोलताय अरे बापरे म्हणजे मी आता एवढा हुशार झालोय हल्ली मी दुसऱ्यांची पण वाक्य बोलतोय हो कमाल झाली माझी साहेबांनू हो साहेबांनू तुम्ही अंगावर येऊ नका माझ्या पाया पडते होत जाऊ द्या ना आम्हाला काय आहे? प्लीज जाऊ द्या ना आम्हाला मोरे
ते आमच्याकडे आमची सुचल्या कुचल्या कोण सुचल्या कुचल्या माझी ननन अरे? माझी भाऊज आहे ते काय आम्ही चाकरमनी पडताव ना तर आमच्या वाटाकडे असं डोलं लावून बघत असतो होय, होय. आहे ना चाकरमनी येईल 2 जास्तीचं पैसे देईल सण मोठा होईल लय व अपेक्षा हो त्यांची लय. आणि काकानू कसं आहे माहिती आहे सगळ्या गावाची ना माझ्या पप्पांकडनं लय अपेक्षा होय तर. माझा पप्पा म्हणजे गावचा पाबलो इस्कोबारच आहे नुसता पैसा नुसता पैसा कसला पालखी नाचवतो माहिती हे बघा तो पाबलो असो नाहीतर इस्कू असो पण मला तुम्हाला सुट्टी देता येणार नाही 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 असं नाही हो आम्हाला जाऊ द्या हो असं नका करू हो मला कुठल्याही परिस्थितीत जावं लागल नाही तर तो कुवारचंद राजा आहे ना वाट बघून जीव सोडील हो वय कोण कुवारसेन आणि कुठला राजा आणि तुमची का वाट बघेल तो माझी नव मग राणी प्रभावतीची आता ही कोण आई भाबल्या माझ्याशिवाय कोण आहे राणी प्रभावती मी नामानात राणी प्रभावतीचा रोल करतो का नाही काय समज तुम्ही हो हे असं तोंड घेऊन काय बोलताय काय तुम्ही ऐकतंय का? अहो, तुम्ही पप्पाला ओळखलं नाही आमचे पप्पा जेव्हा असा स्त्रीवेश करून स्टेजवर जातात ना तेव्हा सगळी गावातली पोरं आपल्या लवरचा हात झटकून जवळ येऊन बघत राहतात अशा सगळं बघा झाका काय झामझूम दिसत असतात त्या दिवशी झाली मधा अहो मागल्या टायमाला काय झालं माहिती आहे नमन उशिरा संपलं ना तर काय चेंज विंज केलं नाही तसंच रस्त्याने चाललं होतं समोरनं विन्या परुलेकर टमटम घेऊन येतात सगळे चिबूड भरले होते मागे टनकन ह्याला बघितलं आणि काय झालं वळलं की नाही टमटम मध्ये सगळा भ्रष्टाचार बघून जो काय गांगरलाय टमटम पलटी झाली टमटम पलटी सगळे चिबूड अंगावर द्यायच्या हो सगळे मोरेलो दाखवा चला महाराज महाराज असं तातडीने मला दरबारात का बरं बोलवलं आपल्या राजावर संकट तर आलं नाही ना मी तो व्याकुळ झाले महाराज शिपायांकडून आता कळलं की तुम्ही परदेशात जाताय नका ना जाऊ नका जाऊ तुम्ही परदेशात महाराज तुम्ही परदेशात गेलात तर माझा जीव व्याकुळ होतो अरे हो रे हो पती परदेशाला जाणार नाही मी राहणार 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 महाराज नका जाऊ ओ तुम्ही जर परदेशात गेला तर सासू मला छळेल माझे नंदन मला छळेल माझा जीव व्याकुळ होईल नका ना जाऊ मी पाया पडते तुमच्या तुम्ही नका परदेशात जाऊ पती परदेशाला जाणार नाही मी राहणार पती परदेशाला जाणार नाही मी राहणार पती परदेशाला जाणार नाही मी राहणार राजा कुवारसेन तुम्ही बटन का लावले साहेबानू तुम्ही एकदम नशीबवान हा राणी इथपर्यंत येईपर्यंत बघितली हो. ऐका ना साहेबांनो जाऊ दे हो जाऊ दे ना साहेबांनो पप्पा काय म्हणू नका हो ऐका माझं ओ शिमगा वर्षातनं एकदा येतो हो तुम्हाला माहिती आहे का वर्षभर आहे ना आपण देवलात जाऊन देवाच्या पाया पडतो पण शिमगा एक असा सण आहे ना त्या दिवशी देव पालखीतनं आपल्या घरात येतो होय जर आपण घरात जर नसू ना कसं वाटतं हो आपलं दार बंद आहे आणि देव आपल्या दारात आलाय कसं आहे त्याच्याच कृपादृष्टीने हा जो आम्ही कामधंदा करतो तर त्याचीच कृपा आहे ना आमच्यावर म्हणून तर त्याने आम्हाला हातपायी चांगलं सांभाळला नाही त्याचा आशीर्वाद आमच्या डोक्यावर आहे आम्ही हे सगळं साखरमणी आहो का नाही काय या शिमग्याला जर आम्ही नाही ना गेलेलं तर आमचा जीवन असा कासावीस होतो एकदा का देवाचा आशीर्वाद घेतील ना तर पुढचं वर्ष ना खूप आनंदात जातं सुख समाधानात जातं पाया पडतो नाही जाऊ दे हो. हे बघा म्हणजे सुट्टी आता काढलेली आहे पण 10 दिवस फक्त 3 वर्ष हे बघा मोरे हे सगळं ठीक आहे हो पण हे सगळे डिसिजन्स माझ्या हातात नाही आहेत काही करा ना मला बॉसला विचारावं लागेल ना नाही पण मी विचारतो ना मग आपण बघूया काय होतं ते हा मी विचारतो 1 मिनिट हॅलो मॅम हॅलो
हां जरा काम होतं, मी येऊ का केबिनमध्ये? नको नको तुम्ही नका येऊ, मीच येते तिकडे. तुम्हीच येताय? हो हो हो. ओके ओके. बॉस येत आहे तिकडे. बॉस येत आहे आणि ह्यांना पहिलं बाहेर काढ. हे तू खेळी ठेवा. हा व्हॉट हॅपन? काय झालं? मॅम ॲक्च्युली या सगळ्यांना कोकणात जायचं होतं शिमग्यासाठी, तर ते 10 दिवस सुट्टी मागताय. पण मी अजिबात अलाव केलेलं नाहीये, म्हणजे मी नाहीच म्हटलं की इट इज नॉट इन माय हँड्स. तर काय तुम्ही का नाही दिली यांना सुट्टी? मी स्वतः माझ्या मावशीसोबत शिमग्याला चालली आहे. त्यांना ताबडतोब सुट्टी द्या. आपण अरे कोकणामध्ये शिमगोन तू जाणार नाही? बरोबर आहे बरोबर आहे सांगा ना. अरे केवढा मोठा सण देवाचा असता, पालखी निघता, अरे सगळा बघू खोया तुका. चल तू पण चल, समद्यांका सोड, ऑफिस बंद कर, चल तू. ठीक आहे. आणि येऊन पालखीला पण खान घाला तुम्हाला. नाही नाही, पालखी हे नी धरूची. हा, होय तर. तू धरूची. हा. नाचायचा कसा? हा. आणि मग तुम्हाला ती प्रभावती पण बघायला मिळेल. पती परदेशाला जाणार नाही राहणार, पती परदेशाला जाणार नाही राहणार, पती परदेशाला जाणार नाही राहणार, पती परदेशाला जाणार नाही राहणार. वा 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 वा, बहारदार परफॉर्मन्स. शिमग्यासाठी आपणही कोकणात जावं असं वाटलं. इतकी छान आर्जव केली तुम्ही. वा वा. आऊ आणि निकीसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजल्या, त्यांनी बहार आणली. थँक्यू. बघूया हास्यरसिक कशी दाद देत आहेत. प्रसाद दा. वनिता, ते मधली 2 वाक्य जी बोललीस ना तू चाकरमानीची, अरे काळजार असं म्हणजे असं काहीतरी तुटल्यासारखं झालं. क्या बात आहे वनिता, क्या बात आहे. वा वा वा, बहारदार. म्हणजे खरोखरच अशी ती माणसं दिसली की जी डोळे लावून बसलेली असतात आणि त्यांना असं वाटतं की मुंबईतून येणाऱ्या माणसांनी 2 पैसे आणावेत आणि उत्सव चांगला व्हावा. काय फिलिंग्ज होत्या. म्हणजे उगाचच शहाळ्याची उपमा देत नाहीत. ती माणूस इतका ओला आहे कोकणातला आतून शहाळ्यासारखा की क्या बात आहे. वा वा, फार बहारदार. मधला तो डान्स पण मस्त होता, बने आणि तुझा आणि प्रथमेश आणि प्रभाकर. अप्रतिम. म्हणजे मजा आली. अतुल मस्त वाटलं तुला बघून, श्रमेश मस्त, बने मस्त, फॅन्टॅस्टिक. आणि म्हणजे एक झलक सबसे अलग म्हणतात ना तसं आऊचं म्हणजे आपल्या हा 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 तुफान एनर्जी आणि खतरनाक बेरिंग ते सगळं भाषा बिषा कडक. मजा आली. सई. जालिम परफॉर्मन्स होता. तुम्ही आम्हाला खरंच कोकणात घेऊन गेलात आणि त्याच्याबद्दल खूप धन्यवाद. ते जे सगळं शिमग्याचं दर्शन होतं ते खूप गोड होतं. पाब्लो, ये ना एकदा स्त्री वेशात. मला तुला स्त्री वेशात बघायचंय पाब्लो. लवकर ये. मजा आली गाईज. थँक्यू. थँक्यू अतुल दा. थँक्यू टीम.